मोठी आहे मोठी आहे मोठी आहे मोठी आहे मस्त कडक कडक रे एक नंबर पैसा वसूल माझ्या हातात हा बाबा कडक कडक आला कडक आला बघ काय चांगलं आहे कुर्ला आहे ले आणि इथं भोंडे येणार तर बा आला चल बरं कबड्डी खेळून थकलेला आहे तो एक टीम त्यांची गेली ना सुपर 8 मध्ये गेली ना तुमचे बोलून इथे येईल चिंबोरी 2 आले बघ एकदाच हे परत 2 कुर्ला कुर्ली 2 ए आले बघ 2 हे डबल 2 नुसते येतात ते बघ 2 कुर्ली बघ लाल 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 आहे नमस्कार मित्र हो मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या RR म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो बघा सकाळची वेळ आहे एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि आता मी आहे ती म्हणजे आमच्या पूर्वजांनी बनवलेली ही आग्रह बघा ही पूर्वजांची देण आहे आणि हा पट्टा आहे तो म्हणजे वाशी ओढांगी एक पूर्वी आग्राची खाण असायची इथे खूप आग्रह असायची आणि इथेच मिठाचं उत्पन्न घेतलं जातं पण आता बघितलं तर घेतात काय कोण अजून मिठाचं उत्पन्न चालू आहे मिठागर चालू आहे ते हे मिठागर चालू आहेत बघा नाही तर बाकीचे अदर मिठागर आहेत सर्व डेड झालेले आहेत मला वाटतं हे इथं बेडा दिसतोय ना समोर हेच मिठागर करत मीठ बनवत असतील ना हा हे बघा 50 रुपये एक घमेल 50 रुपये एक घमेल हा बेडा आहे ना हे मीठ बनवतात ही आग्रा आहेत आणि या आग्रामध्येच आज आपण चाललो आहोत ते म्हणजे क्रॅब कॅचिंगला आणि माझ्यासोबत जर बघितला तर वेदांत आहे वेदांत किंग आहे क्रॅबचा वेदांत किती हिली आणि कुठे हिली टाकणार आहे आपण काय सांगशील 12 हिली आणले आहेत ओके असं बांधून बघा असं बांधूनच आणलेले आहेत काय असं बांधून आणलेले आहेत बघा हे काय कसले असं आहेत बोकडाचे कान आहेत बोकडाचे कान नेहमी आपण बघतो कोंबडीचा पाय सुंभा वगैरे मुनेरे ही असं लावतो आज बोकडाचं कान कारण काय टायमिंग होते ठरलं ना पकडून रात्री मॅचेस 1:30 वाजता आलं आणि टायमिंग ठरला की पकडायला जायचं रविवार आहे सुट्टी सोडायची नाही पण तू बोलला होतास की कोंबडीचं पाय माझं पलवलं कोंबडीचं आता काय पब्लिकनं काय सांगायचं कोंबडीचं पाय पलवलं चला ठीक आहे आज वेदांत आहे वेदांत 12 हिल्यांमध्ये किती चिंबोरी काढते ते बघूया कमीत कमी मी त्याला टार्गेट दिलेला आहे 5 ते 6 चिंबोरी तरी आपल्याला भेटलीच पाहिजे लहान असो मोठी असो कारण की 5 ते 6 चिंबोरी भेटली तरच व्हिडिओ अपलोड होईल नाही तर व्हिडिओ अपलोड होणार नाही बघा पाणी खूप येतोय आगर पूर्णपणे भरलेले आहेत एवढं पाणी येतंय पाणी खूप येतोय आणि वेदांत कुठं मला घुमवते मला समजायला मार्ग नाही इकडून आणला इकडून असं गोल फिरवला इकडशी चाललोय आता कसं करायचं नाही येता इथं बघा उकड ताजी आहे आणि चिंबोरी इथे चाललेली आहे म्हणजे या बिलामध्ये 100% शुअर चिंबोरी आहे तर मित्र हो आपण पाहू शकता बघा जुने काळातील ब्रिज सांकाव कसे असायचे बघा तर मी सांकावरनं चाललेलो आहे पाय स्लिप होण्याचे चान्सेस असतात फाल्या वगैरे लावलेले नाही भरती अजून आलेली नाही ना वेदांत भरती अजून आलेली नाही बघा तरी भरती यायच्या अगोदरच आम्ही इथे ही पगोली आहे इथं यांची इथं पगोली बोलतात आम्ही हिला बोलतो हिला पगोली दोन्ही बोलतात तर ही टाकून घ्यायची आपल्याला इथे आणि भरती खूप येणार असा माझा अंदाज आहे एक हिला टाकून घेतलेला आहे अशीच आपल्याला सर्व हिली टाकून घ्यायचे आहेत वेदांत 12 हिली आहेत ना आता 11 राहिलेले आहेत 12 हिली फटाफट आपल्याला टाकून घ्यायचे आहेत किंग आहे क्रॅबचा किंग आहे वेदांत जवळजवळ 2-3 महिन्यापासून नुसतं मला कंटिन्यू बोलतोय की ये व्हिडिओ बनव मुहूर्तच नव्हता आपल्याला आज मुहूर्त आलाय खूप अशा व्हिडिओ बनवायचे आहेत त्याचा योग येत नाही आता इथे हिला टाकल्यानंतर आपण जाणार कुठं आणखी तर सरळ स्ट्रेट जायचं आपल्याला ओके बघा ही किती मोठी आग्रा आहेत सेफ हा घर एकदम
कुठला प्राणी नाही काय नाही. ओके. अदर ठिकाणी म्हणजे डुकरांचा मारा जास्त असतो. त्या साईडला मी नेहमी जाते ना पकडायला, तिकडे डुक्कर आणि कोल्हे जास्त मारा असतो. ओके. इकडं काय नाही, तुम्ही पायाचे चिन्ह पण बघू शकता. ओके. इथं कायच नाही, सिम्बॉलच नाही कुठला. तर माणसाचेच पाहिजे असेल. पण हा कोठा पूर्णपणे कधीपासून ओसाड झालेला आहे? हा इथला भाग ज्यामध्ये तरी किती वर्षापूर्वीचा आहे? खूप वर्ष जुना आहे. ओसाडच आहे पहिलेपासूनच. बघा ही पिकती, त्याच्या अगोदरपासून तो ओसाडच आहे. एकेकाली ही पिकती सुपीक जमीन होती, आता ही ओसाड झालेली आहे पूर्णपणे. आणि इकडून कुठली गाव आहेत? आता जेव्हा आपण वाशीतून शॉर्टकट जर निघालो यायला, तर जवळपास इकडची या पट्ट्यात कुठली गाव आहेत? शिर्की कुठं आला इकडे? इकडे आहे ना रस्ता बोरी शिर्की साईडला जायला सर. तिकडं मग इथं कुठं गाव आहे ती ही आसपास? ओके. चला जाऊया, हिला टाकूया. एकच आस लावतोस तू? एकच. बघ किती वंडे बघ. झोल असण्याचा फायदा काय म्हणजे? खाली चिंबोळा आला तरी खात बसणार ना, जाणार नाही ना आतमध्ये जाणार नाही म्हणजे? आतून जाणार नाही हो चिंबोळा. ओके. ऍक्च्युअल मध्ये जर बघायला गेलं तर म्हणजे खाली खोलगड भाग पकडीला. तर चिंबोरा जेव्हा आपण खेचतो, हिला खेचतो ना वरती, तेव्हा पडत नाही बाहेर तो. पडत नाही. चला. आणि ही वाट बघा, मल्लेली वाट आहे. मल्लेली वाट. मल्लेली वाट काय सांगते? पण माणसांची रेलचेल खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीने आपल्याला सर्व 12च्या 12 हिली टाकून घ्यायची आहेत. कोंबडीचं पाय नाही, चुंभा नाही, आणि लावलाय ते म्हणजे बोकडाचे कान. बोकडाचे कान. चला तर सर्व अशा पद्धतीने 12 हिली टाकून घेऊ. त्यानंतर आपण पालवणी घेऊ ना, तेव्हा तुम्हाला दाखवू किती चिंभोरी आपल्याला लागतात. आणि वेदांचं एक वैशिष्ट्य आहे, मी पहिल्यांदाच बघतो असे जालीमध्ये हिला घेऊन. आम्ही ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर डफ वापरतो. मग क्रॅब जेव्हा हिला उकवतो, चिंबोरा आल्यावर तो कसा पकडतोस वेदांत? हाताने. डायरेक्ट हाताने? मग पाण्यामध्ये एखादा हिला असेल तर त्याच्यातला चिंबोरा कसा पकडतोस? पगोलीने घेतो. ते पगोलीने उकवल्यानंतर समजा जर पडला किंवा खाली गेला, पगोलीने घेतो, खाली होता आणि धरतो हाताने. ना पण पाण्यात आहेस तू, हिला पण पाण्यात आहे, तू पण पाण्यात चुकवायला उतरलेला आहेस. तर बादली. ओके. मग डफाचा वापर नाही करत तुम्ही? डफाच्या शेतावरती. ओके चालेल, ठीक आहे. चला सर्व हिली टाकून घेऊया आपण आता. 12 हिली टाकून झालेली आहेत. आणि आता आम्ही जिथून सुरुवात केली होती ना तिथे चाललेलो आहे. आणि वेदांचा अंदाज आहे की तिथे तो कुर्ली काढणार आहे. आणि अंदाजा म्हणजे होतंय, सत्य होते का बघूया. अंदाज लावलेला त्यांनी. वेदांत पण एक हा युट्यूबर आहे, वाटावर हिला टाकलेला त्यांनी. म्हणजे पाणी आलेलं नाही. आणि वेदांचा चॅनल आहे, मी आगरी पोरे ना वेदांत? मी आगरी पोरे आहे. त्याच्यात 2-3 जण त्याचे मित्र आहेत. आणि त्यांचा चॅनल आहे, फिशिंगचा चॅनल आहे. खूप साऱ्या फिशिंगच्या त्या व्हिडिओ बनवले आहेत, त्या बघत जा आपला व्हिडिओ. हा नक्कीच बघा. मी आगरी पोरे चॅनलवर जा, एकदा व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपलाच चॅनल आहे. आणि आज वेदांत आपल्याला दाखवते कुर्ली काढून. बघूया एक तरी कुर्ली काढून दाखव. म्हणजे आता जर बघितलं ना मित्र, आता म्हणजे जोरच आलेले नाही अजून. बघा भरतीच आलेली नाही, तेव्हा सुरुवात झालेली आहे. खरपे आहे. खरप्याने नॉर्मलच आहे, पण खरप्या चिंबोडा खरप्या व्हावं लागतंय. हा बघ खरप्या चिंबोडा, त्याला पालाला ठेवली ती सगळी व्हावं लागते. मी खरपे चिंबोडी म्हणून तर बोललो ना, चिंबोऱ्यांचा किंग आहे वेदांत. त्याला सगळा माहित आहे. अभ्यास चालू आहे. अभ्यास चालू आहे त्याला. आता व्यवसाय करायचा चिंबोऱ्यांचा. मगाशी तू बोलला होता ना कुर्ली येईल, पण लहान आली बोलते तसं करते हो. टॅलेंटेड आहे मुलगा. आणि त्याची इच्छा आहे क्रॅबची शेती, म्हणजे क्रॅब फार्मिंग करायची आहे, चिंबोऱ्यांची शेती करायची आहे त्याला. तर त्याला एक तलाव पाहिजे. जर तुमच्याकडे कोणाकडे तलाव असेल, भाड्याने द्यायचे, भाडे तत्वावर द्यायचा असेल तलाव, तर नक्कीच वेदांतला कॉन्टॅक्ट करा. ओढांगी गावातला वेदांत आगरी पोरे यूट्यूब चॅनल आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि भाडे तत्वावर तुम्ही त्याला तलाव देऊ शकता. इन फ्युचर खूप मोठा बिझनेसमॅन आपल्याला भविष्यात पाहावयास भेटेल. तर मित्र हो बघा, पहिली पालवणीला आरंभ होत आहे. इथून ते तिकडची झाडपुटं दिसतात तेवढेपर्यंत 12 हिली टाकलेत वेदांतने. आणि पहिला हिला उकवायला आता सुरुवात होत आहे. आताशी जोर आलेला आहे. येईल चिंबोरा येईल, 100% येईल. आणखी थोडी भरती येईल ना तर चिंबोरा येईल. कारण की मी मगाशी जेव्हा येत होतो ना, तर खूप साऱ्या चिंबोऱ्यांची उकड, म्हणजे अशी बिला आहेत ना, ताजी दिसत होती. शुभात लागला वेदांत काय बोललो तुला?
शुभात लागला मित्रांनो, चिंबोडा आला. चिंबोरा आला बघा. वेदांतला बोलू दे माझ्याकडं. फ्लॉप चाललाय. मस्त चिंबोरे आलेले. चला पुढे चला घेते तर काय बोलशील? आहे ना टॅलेंट वेदांत? टॅलेंट आहे टॅलेंट. तुम्ही पगोली वाचलीच का समजत नाही. इथे चिंबोडा आहे उकवते. नाही असं काय नाही. बोलू दे 2-3 हिली फ्लॉप झाली आपली, त्यामुळे तुला बोलू माझ्या हातात दे. हा बाबा कडक ना? कडक आला. भरलेली चिंबोरे हो ही बघा. काली कुलकुलीत एकदम भरलेली चिंबोरे. वरती कवटीवर मी सांगतो भरलेली चिंबोरे. भरलेले 100% शुअर. हा घे. अरे तुमचा प्रशांत दादा कुठं आहे तो? ए माझ्या हाताला काय होतं काय समजतच नाही. तिन्ही हिऱ्यात 3 चिंबोरे 3 काढले चिंबोरे आली. कधी हातगुण असतो. हातगुण असतो. इथं डांगला निघणार. तुमच्या भाषेत काय होता? ढेंग्या ना? नको उतरायला चान्स आहे काय? मित्रांनो बघा आमचा ट्रेनचा मेंबर भेटला आम्हाला. मेंबर बघा नाश्त्याची सोय आहे. काल कबड्डी खेळून थकलेला आहे तो. एक टीम त्यांची गेली ना, सुपर 8 मध्ये गेली ना तुमची? वर्सोय वाशी सुपर 8 मध्ये गेली. आज संध्याकाळी आपण जाणार आहोत कबड्डीचे सामने बघण्यासाठी. संध्याकाळी चालू होणार आहेत. हा बघा मित्रांनो अजून एक आला. कुर्ले आहे ना? जबरदस्त. बॅक टू बॅक चिंबोरे लागले आपल्याला. चिंबोडे बाकी पगोल्यानं मिळालो काय? तू आला टाकी इथं. या राहू दे टाक. 5 नाही. हा या 5 नाही तर या नंतर काढू. राहून दे ना. हा चल तर कुठं मुकवायचं अजून? ते पुढे आहे त्या. या इकडच्या फक्त उकून घेऊ. या तिकडे टाकतं. इकडच्या काढायचं नाही, इकडच्या नाही या ठेव पुढचे पडायला. मित्रांनो नक्की चिंबोड्यानं आलाय कोण? मी काय आर देत नाही समजत. बघ हा चांगलं आहे. कुर्ला आहे. कडक. हे खरपे आहे. ही करपी चिंबोरे. खरपे आहे. ठीक आहे चला. पैसा वसूल जेवायला झाले आपल्याला. पण छोटी आहे. चालेल का? चांगलं आहे की तात्पुरते की तिथे आता बसून बसून आणि इथं भोंडे येणार तर बा आला. चल बऱ्यापैकी आले. शेवटच्या बॉलवर आपल्याला चौकार लागलेला आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता बघा आत्ता एक पहिली पालवणी झाली आणि त्यामध्ये आम्हाला 7 ते 8 चिंबोरे लागले आहेत, क्रॅब लागलेले आहेत. आणि वेदांत भाई खिली घालायला पण आता कंटाळला आहे, त्यामुळे खटाखट नांगे तोडतोय. तसं फेकू नकोस म्हणजे पाहायला लागतील. आणि बघा बारीक आहे ना, बारीक कुठं बारीक मस्त पैसा वसूल. खरप्या क्रॅब आहे ॲक्च्युअलमध्ये. आता जर बघितलात तर या क्रॅबमध्ये पण वर्गीकरण केलं जातं एक नरम आणि कडक. जर क्रॅब तुमचा नरम असेल तर त्याला 700 ते 800 रुपये प्रति किलो असा भाव आहे. आणि जर हा क्रॅब कडक असेल त्याला प्रेस केला जातो खरप्या. जर तो 1 किलोचा असेल तर त्याला 2200 किंवा 2500 रुपये ना, 2500 रुपये केजीचा असा भाव आहे. हा एक्सपोर्टवाला माल आहे. म्हणजे जर दोन्ही नांगे त्याचे व्यवस्थित असतील तर त्याला बाहेर देशात एक्सपोर्ट केला जातो. इथून 2500ला जातो तर बाहेरच्या देशात हा मला वाटतं 4000 ते 5000 प्रति किलोच्या दराने जात असेल. याचा मोस्ट ऑफ सूप जर नरम क्रॅब असेल 800 रुपये किलोवाला तर त्याचं सूप बनवतात. आणि कडक असेल ना तर तो खाण्यासाठी वापरतात. आणि इकडे बघा आपला धागा कमी आहे ना, हाताने बांधायला भीतच नाही. लाईव्ह चालू आहे इकडे. 41 पीपल्स आर नाव वॉचिंग अँड 2 पीपल्स ओनली लाईक व्हिडिओ. आय थिंक काही जणांना माहीत नाही व्हिडिओ लाईक कशी करायची, कमेंट कशी करायची व्हिडिओवर, त्यामुळे गोंधळ उडालेला आहे. पण असो,
यूट्यूब आहे, इंस्टा असतं तर नक्कीच त्याच्यावर लाईक आणि कमेंट मोठ्या प्रमाणात आलं असतं. आपला खास खूप मोठा सबस्क्रायबर इथे आलेला आहे बघा, मी धुतुमकर. राहुल भाई, तुझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट करतो, पण तुझ्या व्हिडिओ रोज टाकत जा, वाट बघायला लागते. वेदांत, तू काय सांगशील माझ्या व्हिडिओ रोज काय येत नाही? सुट्टीचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम आहे. नक्कीच बघा, रोज सुट्टीचा हा बहुतेक हा तल्यात जाणार आहे पालण्यासाठी, म्हणून तर बांधून घेतलाय. ओके. हा, मग तू आता तलेवाल्याला विकणार? हा नाही असंच फ्रीमध्ये देणार त्याला? खारप्या क्रॅब आहे. जर आता तो जमतेम 100 ग्रॅम, 100 ते 150 ग्रॅमचा आहे, पण तो जर 1 किलोचा झाला ना, आता याची किंमत 100 रुपये, तर तो 1 किलो गेला तर डायरेक्ट 2225 रुपयाला जाईल, असा तो क्रॅब आहे. हा चला, आली कडक आली ना? हो, लाईव्ह पण दाखव, दोन्ही कॅमेरा हँडल करता आला पाहिजे, लाईव्ह वाला पण आणि तो पण. ती पडली बाई, कुर्ले आहे ना? कुर्ले मस्त क्रॅब आलाय बघा. कमेंट करा, लाईव्ह वाले कमेंट करा थोड्याफार, कसं वाटतंय आपली ही ट्रॅडिशनल पद्धत क्रॅब कॅचिंगची. इथं येईल बोलून, इथं येईल चिंबोरी. 2 आले बघ एकदाच, परत 2 कुर्ला कुर्ली 2 ए आले बघ. 2 डबल 2 नुसते येतात ते बघा. 2 कुर्ली बघ, लाल 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 आहे. पैसा वसूल रे वेदांत. हाय बघ, हाय 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 कुर्ली शेपटीला आली बघ, भरले आहेत कुर्ले. आई शपथ, असत नाही रे तोडला. तरी तो खाल्ला हाय काहीतरी, दावणी तोडली ना? दावणी तोडली. कॅमेरामॅन फोकस करो. मोठी आहे, मोठी आहे, मस्त कडक कडक रे, 1 नंबर. पैसा वसूल, एक नंबर. साईज बघा, मागून दाखव. 1 नंबर कुर्ली, पैसा वसूल रे. वेदांत हाताने धरून फोटो काढायचा होता आपल्याला, जाऊन दे, चल नंतर काढू. आज फक्त आम्हाला 2च पालवणे भेटल्यात. बार्शी आहे, एकादशी बार्शी, दुसरा दिवस उधाणाचा. आणि 2 पालवण्यामध्ये आम्हाला मस्तपैकी 15 ते 16 चिंबोरे लागले ना वेदांत? 15 ते 16 चिंबोरे मस्तपैकी लागलेले आहेत. आणि एकदम एंडिंगला, शेवटला सर्वात मोठी जाणती अशी कुर्ली लागलेली आहे. मस्त पैसा वसूल. आल्याचं समाधान झाला बघा, आल्याचं समाधान 1 नंबर. तर मित्र हो, सर्व हिली सोडून झालेले आहेत. बऱ्यापैकी चिंबोरं लागली बघा आज आम्हाला. आणि असं बघा काय लावलेली, ही केस लावलेली, केस शेपट्या बोकडाच्या शेपट्या. तर मित्र, ही आजची तुम्हाला क्रॅब कॅचिंगची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू असेच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास टेक केअर, बाय बाय. एकविरा माते की जय.